व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, लांब होणार आहे, तरी तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे। आरक्षण विधेयक 2024 संमत करावे, एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो। हे चालणार नाही। नमस्कार, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलं होतं आणि ते पार पडलं खरी, मात्र मराठा समाजाच्या पदरात नेमकं काय पडलं यावर आजही प्रसार माध्यमांमधून आपण बघतोय की प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आरक्षण मराठा समाजाला स्वतंत्र मिळालंय की ओबीसी मधून मिळालंय, कुठे आणि कधी आरक्षण मिळणार आहे, म्हणजे नोकरीमध्ये मिळणार आहे, खाजगी शिक्षणामध्ये मिळणार आहे, कुठे नेमकं आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला ते देखील जाणून घेणार आहोत। कोर्टात हे आरक्षण टिकेल का हे देखील आपण जाणून घेणार आहोत। सगळे सोयरे ही जी मागणी होती मनोज जरांगे पाटील यांची की ओबीसी मध्ये जे मराठी गेलेले आहेत कुणबी म्हणून, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं, त्याचं नेमकं काय झालंय आणि सर्व मराठी हे आता कुणबी होणार आहेत का, अशी सगळी माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। जर तुम्ही मराठा असाल आणि जर तुम्ही ओबीसी असाल तर ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंय असं सांगितलं जातंय, मग आरक्षण मिळालं पण ते कसं मिळालंय, तर ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत किती टक्के, तर 10% आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आणि तेच जे विधेयक आहे ते आज विशेष अधिवेशनामध्ये मांडण्यात आलं होतं, त्याला एकमतानं मंजुरी देखील मिळालेली आहे। आता हे जे आरक्षण आहे, जे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता जे 10% आरक्षण मिळालंय ते कसं मिळालंय, तर ते स्वतंत्र मिळालेलं आहे। मात्र जे मराठे ओबीसी मध्ये आलेले आहेत कुणबी दाखले घेऊन, त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतच राहणार आहे। फक्त ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी मध्ये घ्या ही जी मागणी होती ती अद्याप मान्य झालेली नाहीये। सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले, त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे, याची छाननी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग त्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील आणि त्यानंतर मग पुढील निर्णय घेण्यात येईल। म्हणजे आजच्या डेटला तरी सगळे सोयरे ही जी मागणी होती मनोज जरांगे पाटील यांची ती मान्य झालेली नाही। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलेलं आहे, जे या अगोदर देखील दिलं गेलेलं होतं आणि ते कोर्टामध्ये मान्य केलं गेलेलं नव्हतं। कुठे कुठे आरक्षण मिळणार आहे, मराठा आरक्षणाच्या मसुद्यात नेमकी काय लिहिलेलं आहे, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो मसुदा तयार केलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर ते आपण अगदी जसंच्या तसं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या स्लाइडच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। की त्यामध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्र शासनानं आयोगाचे जे अहवाल आहेत ते सगळे बघितलेले आहेत काळजीपूर्वकपणे आणि त्यावर विचार केलेला आहे आणि त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते स्वीकारलेल्या आहेत। मराठा समाजाशी संबंधित असलेले अहवालातील विविध पैलू आणि त्यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, जे तथ्य दिलेले आहेत, जे नंबर्स दिलेले आहेत, आकडे दिलेले आहेत, याबाबत आयोगाने केलेला सर्वकष अभ्यासाच्या आधारे शासनाने असं मत बनवलेलं आहे, कसं मत बनवलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे आणि त्यामध्ये मग ते कोणत्या कलमाखाली मागास येतो ते सांगितलेलं आहे आणि त्या कलमानुसार या वर्गासाठी आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती सरकारने केलेली आहे। आता ही मागणी कुठे जाणार आहे, निश्चितच कोर्टात जाणार आहे। शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमधील आरक्षणात आणि लोकसेवा व इतर जे पदे असतील या आरक्षणात मराठा समाजाला 50% पेक्षा अधिक मर्यादेत आरक्षण देण्यास प्राधिकरण देणारी आयोगाने नमूद केलेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती अस्तित्वात आहे असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येतं कधी, जर अपवादात्मक परिस्थिती असेल तर, एखादा समाज जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर। मग आता सरकारचं म्हणणं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, तशी अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे आणि त्यामुळं 50%च्या वर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि या आरक्षणामध्ये मग ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागत नाही। मराठा समाजाला लोकसेवा गटामध्ये 10% आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये 10% आरक्षण देणे आवश्यक आहे
असं सरकारचं मत आहे आणि त्यावर आता निर्णय घेण्यात येईल. हे विधेयक पास झालंय, हा आता कायदा बनलेला आहे असं, आणि तो कायदा आता पास होण्यासाठी समोर दिला जाईल. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी लोकसेवांमध्ये आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 30च्या खंड 1 मध्ये निर्दिष्ट केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता आरक्षण देण्यासाठी कायद्याद्वारे विशेष जी तरतूद आहे ती इष्ट आहे असं या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं काही नियम त्यामध्ये सरकारने सांगितलेले आहे आणि अशा वर्गास आरक्षण देण्याकरता कायद्याद्वारे तरतूद जी आहे ती आता करता येऊ शकते असं पटवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन करतंय. सुप्रीम कोर्टामध्ये हा जेव्हा मसुदा जाईल तेव्हा, आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती सरकारची आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या उन्नतीसाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरता आणि राज्याच्या नियंत्रणाखालील जी काही पदे असतील, सेवा आणि पदे यामधील नियुक्तीसाठी, पदांच्या आरक्षणासाठी आणि तत्वसंबंधित किंवा तत्वानुषंगिक बाबींकरता नवीन कायदा अधिनियमित करणे इष्ट आहे असं महाराष्ट्र शासनास वाटतं, असं या मसुद्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे असं त्या विधेयकात म्हटलेलं आहे. आणि ते जे विधेयक आहे ते आज मंजूर झालेलं आहे विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये. याचा अर्थ असा होतोय का की उद्याच मराठा समाजाला आरक्षण भेटलंय किंवा भेटणार आहे? तर नाही. आता हे जे विधेयक पास झालंय हे कोर्टामध्ये जाईल, सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. तिथं आयोगाला सिद्ध करायचंय की मराठा समाज मागास आहे. मागच्या वेळेस कोर्टानं ते आरक्षण रद्द केलं होतं. मराठा समाज मागास आहे हे कदाचित सरकारला सिद्ध करता आलं नव्हतं. मागासवर्गीय जो आयोग आहे त्यांनी नेमका काय सर्वे केलाय त्या सगळ्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्या तपासाव्या लागतात. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे की आम्हाला हे मान्य नाही, सगळे सोयऱ्यांची जी जो आदेश तुम्ही काढलेला आहे, जो जी आर तुम्ही काढलेला आहे, तुम्ही त्या जी आर वर तर आजच्या अधिवेशनामध्ये काही बोललेच नाही असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. सगळे सोयरे हे जर आज मान्य झालं असतं तर मराठा समाज सरसकट ओबीसी मध्ये आला असता आणि ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं असतं. ओबीसी साठी ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला मिळालेल्या असत्या. मग आता राज्य सरकारने सध्या काय निर्णय घेतलेला आहे आणि नेमके काय प्रश्न आता मराठा समाजासमोर असणार आहेत ते आपण समोर बघणार आहोत. राज्यात मराठा समाजाचे प्रमाण किती टक्के आहे? उच्च न्यायालय जे आहे मुंबईचं त्याने काय निकाल दिला होता? कोणत्या गोष्टीमुळं न्यायालयानं जे आहे मराठा समाजाचं आरक्षण रद्द ठरवलं होतं? निकाल देताना कशाचा आधार घेतला होता? त्या अहवालामध्ये नेमकं काय होतं ज्याच्या आधारे मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात आलं? आणि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्दबातल का केलं होतं त्यावेळी, हे आपण आता समोर जाणून घेणार आहोत. राज्यात मराठा समाजाचं प्रमाण किती आहे? तर 33% आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रात काम करतो. राज्यातील एकूण लोकसंख्या जी आहे त्या समाजाचं प्रमाण 33% आहे आणि या समाजाकडून गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणाची मागणी जी आहे ती केली जात आहे, आपल्याला माहितच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने काय निकाल दिला होता आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलं होतं 2018ला ते का फिटाळलं होतं? महाराष्ट्र सरकारने 2018 साली मराठा समाजाला नोकरी तसेच शिक्षणामध्ये 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आता 10%च ते दिलं गेलेलं आहे. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती रणजित व्ही मोरे आणि भारती एच डांगरे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या याचिकावर सुनावणी घेतली आणि आपल्या निर्णयात न्यायालयानं सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग कायदा 2018 अंतर्गत हे आरक्षण वैध ठरवलं होतं. मात्र मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार न्यायालयाने मराठा समाजाचे शिक्षणातील आरक्षण 12% तर शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण 13% पर्यंत कमी केलं होतं. आरक्षणाची कमाल मर्यादा ही 50% आहे आणि फारच अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागासपणा सिद्ध झाल्यास ही मर्यादा वाढवता येते असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं होतं. म्हणजे न्यायालयानं मान्य तर केलं की
आरक्षण हे 12% आणि शासकीय नोकऱ्यातील आरक्षण 13% पर्यंत ते कमी केलं. मात्र 50%च्या वर ती मर्यादा जात होती. 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते मागासपण जर सिद्ध झालं तर देता येतं. आणि तेव्हा कोर्टाला असं वाटलं नाही किंवा ते सिद्ध करण्यात कुठेतरी अपयश आलं सरकारला की अपवादात्मक परिस्थिती आहे आणि ते अपवादात्मक परिस्थितीतलं मागासपण सिद्ध झालं नाही आणि त्यामुळे ते आरक्षण जे आहे ते कोर्टानं रद्द केलेलं होतं. न्यायालयानं निकाल देताना कशाचा आधार घेतला होता? तर न्यायालयाने हा निकाल देताना 11 सदस्यीय राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला होता. आता सुद्धा मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो खूप महत्वाचा राहणार आहे. या आयोगाने महाराष्ट्रातील एकूण 45,000 कुटुंबांचं सर्वेक्षण केलं होतं आणि एकूण 355 तालुक्यातील प्रत्येक 2 गावांचा या आयोगाने अभ्यास केला होता. आयोगाच्या मते मराठा समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मागास आहे असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं होतं. मात्र पुढे काय झालं, अहवालामध्ये नेमकं काय होतं तर सामाजिक मागासलेपणाच्या बाबतीत या आयोगाने मराठा समाजाचा अभ्यास केला आणि जवळपास 76% मराठा समाज उपजीविकेसाठी शेती आणि शेतीशी निगडीत काम करतो असं त्यामध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर इतरही काही बाबी सांगितल्या होत्या की पाण्याचे नळ नाहीये 35 ते 39% मराठा कुटुंबामध्ये, 70% मराठा समाज कच्च्या घरात राहतो. 2152 शेतकरी हे मराठा समाजाचे होते जेव्हा महाराष्ट्रामध्ये 13,368 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती असं त्या अहवालामध्ये सांगितलं गेलेलं होतं. मात्र 50%च्या वर ते आरक्षण जात होतं त्यामुळे ते कोर्टात टिकलं नाही आणि मागासलेपणासाठी जे काही सिद्ध करण्यासाठी निकष लावलेले होते त्या निकषावर ते खरं उतरू शकलं नाही. मराठा समाजात शिक्षणाचं प्रमाण किती आहे तर साधारणतः 88.81% मराठा महिला घरगुती कामाव्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी बाहेर काम करतात. या आयोगानं त्यावेळी मराठा समाजातील शैक्षणिक स्थिती देखील जाणून घेतली. साधारणतः 13.42% मराठा समाज हा अशिक्षित, 35% मराठा समाजाने प्राथमिक आणि 43% इयत्ता 10वी किंवा 12वी आणि 6% पदवी आणि पदव्युत्तर तर 0.77% मराठा समाज तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे असं या अहवालामध्ये तेव्हा समोर आलेलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मग तरी सुद्धा रद्दबातल का ठरवलं इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना देखील तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 50%पेक्षा अधिक नसावी आरक्षणाची कमाल मर्यादा. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला ऍडव्होकेट जयश्री लक्ष्मणराव पाटील तसेच अन्य वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2021 सालातील मे महिन्यात मराठा आरक्षण रद्दबातल ठरवलं. 5 सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला होता. 1992 सालच्या इंदिरा साहनी प्रकरणात दिलेल्या निकालानुसार आरक्षणाची कमाल मर्यादा ही 50% पेक्षा अधिक नसावी हा महत्वाचा निकष त्यामध्ये अंडरलाईन केला गेला होता आणि मराठा आरक्षणामुळे या मर्यादेचा भंग होत आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं होतं आणि आरक्षण रद्द केलं होतं. आता पुन्हा बेगबे बेदुनी 4 मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करावं लागणार आहे का? कारण राज्य मागासवर्ग आयोगानं पुन्हा एकदा सिद्ध केलं किंवा करेल की मराठा समाज हा मागासवर्ग आहे आणि त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मात्र ती मर्यादा 50% पेक्षा पुन्हा काय होणार आहे, अधिक होणार आहे. कारण आजच्या डेटला महाराष्ट्रामध्ये किती आरक्षण आहे तर 52% आरक्षण आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर ते 62% होते आणि त्यामुळे ती मर्यादा जास्त होत आहे 50% पेक्षा. त्यामुळं अपवादात्मक परिस्थिती आहे हे खऱ्या अर्थानं राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणालं होतं? इंदिरा साहनी प्रकरणात 1992 साली देण्यात आलेला निकाल घटनात्मकरित्या मान्य करण्यात आलेला आहे. या निकालानुसार 50% कमाल आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यासाठी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही अपवादात्मक परिस्थिती दिसत नाही. मराठा समाज हा पुढारलेला, मुख्य प्रवाहात असलेला आणि प्रभावी समाज आहे असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं होतं आणि ते आजही आहे. मराठा समाजाचे नेते जास्त आहेत, त्यांच्याकडे साखर कारखाने जास्त आहेत, शिक्षण संस्था जास्त आहेत आणि हेच जे आहे ते न्यायालयात सिद्ध करावं लागणार आहे की अपवादात्मक परिस्थिती आहे. एक समाज जरी श्रीमंत असला तरी दुसरा समाज हा गरीब आहे, एक वर्ग जो आहे तो गरीब आहे
आणि त्या गरीब वर्गासाठी आरक्षण महत्वाचं आहे, ही अपवादात्मक परिस्थिती राज्य सरकारला सिद्ध करावी लागणार आहे. मागासले पण सिद्ध तर करावंच लागणार. या व्यतिरिक्त अपवादात्मक परिस्थिती आहे हे सुद्धा सिद्ध करावं लागणार. राज्य सरकारने सध्या काय निर्णय घेतलाय तर जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसल्यामुळं सध्या मराठा समाज आक्रमक झालाय. त्यानंतर आता राज्य सरकारनं 7 सप्टेंबर रोजी 5 सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत. निजाम काळातील उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र कसे देता येईल यावर या समितीकडून अभ्यास केला गेला. या समितीला देखील न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. या 5 सदस्यीय समितीने आतापर्यंत 1.73 कोटी नोंदी तपासल्यात आणि यातील 11,530 कुणबी नोंदी सापडल्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्य सरकारने या समितीचा पहिला अहवाल जो आहे स्वीकारलेला आहे. त्यानंतर देखील शिंदे समितीनं अहवाल दिले ते स्वीकारलेले आहेत. आता यामध्ये काय होणार आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसी मधून सरळ सरळ आरक्षण मिळणार आहे. मात्र माझ्या कुणबी नोंदी सापडल्या म्हणून माझ्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं हे अद्याप मान्य करण्यात आलेलं नाहीये. कारण काय आहे त्याचं, त्यावर मोठ्या प्रमाणात हरकती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत महाराष्ट्रभरात. मग आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालंय का तर हो, आजच्या तारखेला मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी 10% आरक्षण देण्याच्या मसुद्याला कॅबिनेटच्या बैठकीत जी आहे ती मंजुरी देण्यात आली आणि ते आता कोर्टामध्ये जाईल आरक्षण आणि कोर्ट त्यावर निर्णय घेईल. राज्य सरकारला मराठ्यांचं मागासपण आणि अपवादात्मक परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी सिद्ध करायची. हे झालं जे मराठे सगळ्या सोयऱ्यांच्या यादीत येत नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, हे त्यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. आणि ते 10% आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्राचं आरक्षण मग 52% 62% होणार आहे आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना तर ओबीसीच्या सवलती मिळणारच आहे. आता सध्या महाराष्ट्रात कोणाला किती टक्के आरक्षण आहे हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. 2001 सालच्या राज्य आरक्षण कायद्यानुसार महाराष्ट्रात सध्या एकूण 52% आरक्षण आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालं तर ते 62% होणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीला 13%, अनुसूचित जमातीला 60%, मागास प्रवर्गाला 19% म्हणजे ओबीसीला, विशेष मागासवर्ग प्रवर्गाला 2%, विमुक्त जातीला 3%, भटक्या जमाती ब 2.5%, भटक्या जमाती क धनगर ज्याच्यामध्ये येतात 3.5%, भटक्या जमाती ड ज्याच्यामध्ये वंजारी येतात त्यांना 2%, असं एकूण 52% आरक्षण लागू आहे. यासह आर्थिक मागास प्रवर्गातून जे आहेत ईडब्ल्यूएस 10% आरक्षणही सध्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांच्यासाठी. तर ही महाराष्ट्रातील सध्या आरक्षणाची परिस्थिती आहे. आता कुणबी ज्यांचे दाखले सापडले त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल, ज्यांना नाही कुणबी प्रमाणपत्र त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण मिळेल. परंतु ते 10% आरक्षण मिळवण्यासाठी कोर्टात मराठा समाजाला सिद्ध करावं लागणार आहे, राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे की मराठा समाज मागास आहे आणि अपवादात्मक परिस्थिती आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय? पुन्हा बेकबे बेदून 4 सुरू झालेला आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपला उपोषण आपण सोडणार नाही आणि उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार असं म्हटलेलं आहे. बेकबे बेदून 4 पुन्हा मराठा समाजाला कोर्टात करावं लागणार आहे, यावर तुमचं मत काय आहे? शिंदेंनी आपली शपथ पाळली आहे का? मराठा समाजाला खरंच त्यांनी आरक्षण दिलंय का? जरांगेंची फसवणूक झाली आहे का? मराठा समाजाची फसवणूक झाली आहे का? या सगळ्या गोष्टीवर मी A to Z तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर आता तुम्हाला काय वाटतंय? एकही मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये सोडलेला नाहीये, अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मराठा समाजाचा एक ना एक मुद्दा, कोर्टात नेमकं काय घडलं, कोर्टानं रद्द का केलं मराठा समाजाचं आरक्षण, मसुद्यामध्ये काय आहे, महाराष्ट्र सरकारनं कोणतं आरक्षण दिलंय, ओबीसीतून दिलंय, स्वतंत्र दिलंय, एक ना एक मुद्दा आणि तोही आकड्यासह या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. त्यामुळं तुमचं मत कमेंट करा आणि ही संपूर्ण माहिती अतिशय महत्वाची आहे. तुमच्या सर्व मराठा बांधवांसह आणि ओबीसी बांधवांना सुद्धा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.